दिवसामध्ये स्वागत। स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे मयूर पाटील आणि नॉन स्ट्राइक एंड वरती संदीप। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज एमपी धांब्याच्या अपोजिट आता भोंजार एंड कडनं मात्र गोलंदाजी करतोय साहिल पाटील। गेम इज ऑन। पंचांच्या डाव्या बाजूला 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार। हलक्या हातानं सन्मान दिला गेला। पहिल्या चेंडूवरती रनआउटची दाट शक्यता होती, पण इथे मात्र धावांचा श्री गणेशा होताना पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं वेलकम असेल या स्पर्धेमध्ये। आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच मैदानामध्ये रंगताना पहिल्या चेंडूवरती आलाय एक धाव। स्ट्राइक एंड वरती एक हार्ड हिटर फलंदाज आहे संदीप। रिव्हर्सिपचा प्रहार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती जसा पलटवार तसा चेंडू यावेळेस आरपार। मिळतील धावा 4। ठोक डीजे आलाय चौकार। चेंडूवरती सिंगल मयूरच्या बॅटमधून पाहिली, त्यानंतर संदीपनं चौकारानं वैयक्तिक खातं ओपन आणि संघाच्या धावफलकावरती 4 या धावेनं वाढ निर्माण केली। टोटल धावा लागल्या धावफलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 आकडा खूप महत्वाचा आहे। आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये विलंब कार्पेट चेंडू जाईल सीमारेषा पार। पुन्हा मिळतील लागोपाठच्या 4 धावा। चौकार 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 फिर एक बार ठोक डीजे। मांडियाळी या व्यासपीठावरती आपण पाहतोय। स्वागतम सुस्वागतम स्वागतम। तिसरा चौकार आता मात्र येणार का? संदीप यावेळेस जबरदस्तरित्या फलंदाजी मार्क वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळते, पण यावेळेस पंचांचा स्वेरचा इशारा। अवंतर धावेने स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे। टोटल धावा लागल्या त्या स्कोर कार्ड वरती 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या। सन्मानी कृष्णाजी पाटील साहेबांचं आगमन या सोहळ्यामध्ये झालेलं आहे। ताकाईचे आमचे पाहुणे आहेत, त्यांनी मात्र इथे वेळेवरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे। त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया। विशेष सहकार्य सातत्याने त्यांचा या स्पर्धेला लाभतं आणि त्यांचं शुभ आगमन आपण पाहतोय। वाईडचा इशारा। टोटल धावा लागला त्या 11। आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे व्याख्यान एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि संदीप 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 या नावाचं वादळ आता मैदानामध्ये पाहायला मिळतंय, ज्यानं पुन्हा एकदा मारल्या 4 धावा। लागोपाठचे 3 चौकार आले। जर संदीपची फलंदाजी आवडली असेल तर आजच्या दिवसातील या पहिल्या मॅच मध्ये जरा वाजवा टाळ्या। ठोक डीजे। लागोपाठचे 3 चौकार आपण पाहिले, लागोपाठचे 2 वाईट आपण पाहिले, एक सिंगल देखील आली। टोटल धावा आल्या स्कोर कार्ड वरती 15 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात। आता मात्र गोलंदाजाला कानमंत्र दिला जातोय। यंग टॅलेंट गोलंदाजी मार्क वरती आहे, ज्याला अनुभव कमी आहे, पण क्रिकेटचा आनंद घेताना तो गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज झालाय। पंचांच्या डाव्या बाजूने देठ चेंडूचा इशारा थेट पंचांच्या माध्यमातून। साहिल पाटील मात्र गोलंदाजी मार्क वरती थोडासा अडचणीत येतोय, पण यावेळेस त्याला सावरावं लागेल। संघाची दारोमदार त्याच्या खांद्यावरती। P1चं हे षटक फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर आहेत, पण इथे मात्र आता जाळं आखलं। या माशाला या जाळ्यात अडकवलं। जो मासा या तलावामध्ये रनांच्या भाषेमध्ये उड्या मारत होता, त्याला मात्र या जाळ्यामध्ये अडकवण्यात आलं। पहिलं विकेट मात्र जाईल मैदानाच्या बाहेर। संदीप होतोय 15 या धावांवरती बाद। ठोक डीजे।
धावपळचे 3 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले. अक्षयनं मात्र उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फाईन लेगच्या दिशेनं आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. मोक्याच्या क्षणी चेंडू अडवला देखील गेला. तोपर्यंत इथे मात्र हरणांच्या गतीनं 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल धावांची मांडियाळी आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 17. येणाऱ्या अजूनही 18 चेंडूमध्ये कितपत धावांची नोंद मात्र स्कोर कार्ड वरती होईल हे पाहण्याआधी संधी देऊया डीजेला. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रत्येकाला संधी दिली गेली. माझ्यासारख्या एका छोट्या समालोचकाला देखील इथे सातत्यानं संधी देण्यात आली. अतिशय सुंदर हा सोहळा आहे. विठुरायाच्या चरणाशी असलेलं हे मैदान आणि या मैदानावरती क्रिकेटची पंढरी म्हणून या प्रीमियर लीगची सातत्यानं ओळख आहे आणि या पंढरीमध्ये अर्थातच आलेले सगळे हे क्रिकेटचे भक्तगण आहेत जे खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आणि आज आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील सर देखील उपस्थित आहेत ज्यांनी क्रिकेटची मेजवानी, क्रिकेटचे अतिशय भन्नाट शब्द ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात, प्रेक्षकांना हसवण्याचं काम सातत्यानं जे करतात ते मात्र आज उपस्थित आहेत. पहिला चेंडू यावेळेस एमपी ढाबा एंड करणार गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. साहिलनं मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. डीजेला पण टायमिंग आता साधावा लागेल. टाइम सगळ्यांसाठी आहे आणि वेळेला जर महत्व दिलं नाही तर वेळ तुम्हाला महत्व देणार नाही. टोटल धावा लागल्यात त्या स्कोर कार्ड वरती 18. स्ट्राइक एंड वरती पुन्हा पाहतोय आपण अक्षयला. अक्षयनं मात्र यावेळेस पाहिलं आणि फेकून दिलं चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये, कारण की आलाय चेंडू स्लॉट मध्ये. इट्स अ बिग हिट. लांबच लांबचा हा मिड विकेटच्या बाहेर दणदणीत खडखडीत षटकार. चोवीस 24 2 डझन धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण झाल्यात. अक्षय नावाची जादू मैदानामध्ये पाहायला मिळतीये. जादू की झप्पी त्यांनी मात्र दिली मुन्नाबाई सारखी. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये यावेळेस सटीक टप्प्यावरती फेकलेला चेंडू अक्षयनं पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला. यावेळेस चेंडूच्या टप्प्यानुसार जर खेळ झाला असता तर कदाचित एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर एक दमदार आणि शानदार मोठा फटका पाहायला मिळाला असता, पण फटका चुकला आणि निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. एक चेंडू फलंदाजाचा तर दुसरा चेंडू गोलंदाजाचा असं आपण सातत्यानं बघतोय. पंचांच्या डाव्या बाजूला पुन्हा एकदा एमपी ढाबा एंड करणार गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साहिल तयार, ज्यानं स्वतःला सावरलंय आणि संघाला सुस्थितीत आणण्याचं काम केलंय. यावेळेस बॅटची कडा घेतलीये. लेट खेळला गेला. स्टिकरला स्पर्श झालाय आणि इथे फटक्याला चुकलाय अक्षय. आता अक्षयला देखील परतावं लागणार. झटका क्रमांक 2 टीम शिव शंभो 11 या संघाला अक्षय खरिवलेच्या माध्यमातून. आता संधी पुन्हा एकदा डीजेला देऊया. तरल्यानंतर कारले डोंगरेवरती बसलेली एकविरा, हाकेला धावणारी नवसाला पावणारी एकविरा, जिचं गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. याच हायवेवरनं आपण बऱ्याचशा पालखी सोहळे पाहिलेत जे आई माऊलीच्या दर्शनासाठी पायी वारी करताना पाहतात. तसंच आपण सासगावच्या जत्रेमध्ये देखील पाहिलं बरेचसे भक्तगण पायी वारीच्या माध्यमातून विठुरायाच्या दर्शनाला येतात. पण आता क्रिकेटचं दर्शन घेण्यासाठी आलाय 4थ्या क्रमांकाचा फलंदाज रोहित वाघमारे. जबरदस्त चेंडू. साहिलनं मात्र पूर्णपणे कमबॅक केलंय आणि इथे निर्धाव चेंडूची होतीये सांगता. धावफलकावरती धावांची नोंद झालीये ती 24.
जबरदस्त चेंडू गुडलाईन स्पॉट वरनं चेंडू फेकला जातोय, त्यानंतर उंची देखील देण्यात येते आणि उर्वरित क्षेत्ररक्षक पूर्ण करतोय. वेल एक्सपेन्स असा हा खेळाडू ज्यानं मात्र आपल्या गोलंदाजाला दिले कानमंत्र इथे पोषक ठरलाय. दुसऱ्या षटकाची झाली आहे सांगता. स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात शिवशंभो 11 संघाच्या धावा लागल्यात त्या टोटल 24. हॅलो हॅलो रोहित जाधव सारसण आणि त्यासोबत किरण वळकुंडे सासगाव, आतिश देशमुख हे आयोजक कमिटीचे मेंबर्स कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचंय. तर तोवर आपण सन्मान करूयात आलेल्या आपल्या पाहुण्यांचं, अतिथीगणांचं. युगलवाडी यांना विनंती करतो आपण सन्मान करायचंय. माननीय श्री कृष्णाजी पाटील टाकई यांचा सन्मान करायचा आहे. विशेष सहकार्य लाभले या PPL पर्व 10व्यामध्ये त्यांचं कृष्णाजी पाटील सर यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर मी युगलांनाच विनंती करतो आपण हिरामनजी पाटील सरांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. त्यानंतर मी युगल यांनाच विनंती करतो आपण टेंबेवाडी गावचे नितीनजी पाटील यांचा सुद्धा सत्कार करायचा. आलेल्या अतिथीगणांचा सत्कार युगल पाटील यांच्या हस्ते होतोय. तर वळत आपण मॅच कडे आणि कॉम्बॉक्सर पुन्हा एकदा जोडले जातील. मुन्ना सर निश्चितच पुन्हा एकदा स्वागत केलं गेलं फलंदाजाच्या माध्यमातून. चौकार मान्यवरांना विनंती आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत असेल. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगचा हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये येणाऱ्या अतिथीगणांचं महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार स्वागत आहे, सुस्वागतम आहे. मायेची शाल, सुगंधाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं मात्र यावेळेस स्वागत केलं जात आहे. टोटल धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 28. पहिल्या चेंडूवरती दमदार स्ट्रोक पाहिला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मिस्टर ऍडव्होकेट सुधीर पाटील. जबरदस्त चेंडू यावेळेस आपण बघतोय मयूर पाटीलला थांबवण्यात आलं. चांगल्या रित्या चेंडूला मात्र इथे फिरवण्यात ती क्षमता ठेवणारा सुधीर पाटील गोलंदाजी मार्क वरती चांगलं कार्य करताना. आणखीन एक सुधीरचा धीर देणारा चेंडू चौकारानंतर बॅक टू बॅक दुसरा निर्धाव. जो सांप को रस्सी और रस्सी को सांप बनाना जानते हैं मिस्टर एडवोकेट सुधीर पाटील. गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या उजव्या बाजूला डाव्या हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार. रिव्हर्सिपचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेमध्ये वॅकन एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे जाईल सीमारेषा पार. चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा आलाय धावपलकाला आकार, कारण की धावा लागल्यात त्या 4. ठोक डीजे फिर एक बार. जंगलांचं रूपांतर, वनांचं रूपांतर हे बिल्डिंगांमध्ये झालं आणि सिमेंटची जंगलं मात्र तयार झाली आहेत. गल्लीमध्ये देखील शिरायला जागा राहिली नाही. एवढं फास्ट रित्या आपण बघतोय बिल्डरांनी आक्रमण मी तर म्हणेल केलं, पण ते आक्रमण त्यांनी उगेच नाही केलं. त्यांना मात्र इथे जागा दिली, जागा बनून ऑफस्टंपच्या लाईन मध्ये गेले, शप्पल झाले, चेंडूला स्लॉट मध्ये घेतलं, पुन्हा एकदा पाठवलं काव कॉर्नरच्या बाहेर पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स अ बिग हिट. बघा जुनी जाणकार मान्यवर या व्यासपीठावरती आहेत आणि अशी धून जर डीजेनं लावली तर त्यांची मन मात्र उत्साहानं नाचतात. आणि या गीतांना आता महत्व नाहीये. ही गीतं जेव्हा जेव्हा वाजतात ना तेव्हा मनाला एक वेगळा आनंद मिळतो. पण इथे आनंद देणारा चेंडू सुधीरनं पुन्हा एकदा धीर देताना टाकला आणि यावेळेस जाळ्यात अडकलाय तो मासा, अर्थातच मयूर पाटील नावाचा. आणखीन एक गडी जाईल मैदानाच्या बाहेर. धावपलकावरती धावा आहेत त्या टोटल 38. 38 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद. फिर एक बार ठोक 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 डीजे.
आई एकवीरा. आई या नावात बरचसा इतिहास आहे. आई या नावात बरचसं रहस्य दडलेलं आहे आणि आई म्हटलं की आपण खऱ्या अर्थानं आठवण होते जिजाऊ मातेची, जिने खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना घडवलं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मुठभर मावळ्यांच्या संगतीनं ज्यानं स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांचा जन्म झाला, हे आपलं परम भाग्य आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पुन्हा एकदा आपण बोलतोय मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज कुणाल करण पाटील, मॅन फ्रॉम चिंचोली गोहे. करणचा पहिला चेंडू ना आव देखा ना ताव, सीधा किया प्रहार. चेंडू इस बार आर पार, मिलेंगे रन 6 षटकार. फिर एक बार ठोक डीजे. या संघाला शिवशंभो 11 या संघाच्या विरोधात नेक्स्ट मॅच मित्रप्रेम एक आठवण आणि त्याच्या विरोधात असेल वीरेश्वर 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण विनंती करूया, आपण टॉस साठी लगेच यायचं आणि हे टॉस करतील सन्माननीय पाहुणे.
कृष्णाजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करावं आणि नेक्स्ट इनिंग साठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल दशरथ पाटील सरांना. त्याच्या आधी ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत आणि संगीतानंतर दोन्ही कर्णधार मिळतील टॉस बॉक्स मध्ये. डीजे प्रसाद. पहिला षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार. 49 धावांची गरज अक्षय खरिवले. अतिशय दमदार आयोजन, चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल, भव्य व्यासपीठ, समोरच राजे छत्रपती शिवाजी महाराज. मग असे ज्यांनी सांगितलं की शिवबा जर राजे नसते तर आमचं काही खरं नव्हतं. असा राजा पुन्हा होणे नाही. अक्षय खरेवळे तयार बॉलिंग मार्क वर. पहिला चेंडू तयार. 49 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकर सौरव. एक शॉर्ट कव्हर, एक बॅकवर्ड गली, शॉट थर्ड मॅन. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा दमदार टायमिंग. चेंडू गेला ठिकाणी टिपेश गलीच्या वरून आणि अतिशय क्लास टायमिंग. शॉर्ट पिच चेंडू अखोट टप्प्याचा बॅकवर्डला गेला. 4 धावांनी सुरुवात. बिनबादच्या फोफोनन. अक्षय खरिवळे चेंडू, याचा शॉर्ट पिच चेंडू अखोट टप्प्याचा होता. अप्पर कट केला चेंडूला. या ठिकाणी 4 धावा मिळतीस. कारण 49 धावांची गरज असेल तुम्हाला असं अटॅक करणं आणि पहिल्या षटकापासून जे आक्रमण, जो अटॅक दे माय धरणी ठाय, रान उठावं लागेल. हा यस, पुन्हा पहिल्यांदा आक्रमण, नंतर मात्र बचाव. पुश केला, टॅप केला, चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंटला. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 5 वर. अतिशय सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत इथं. एकापेक्षा एक म्हणता घोड्याबरोबर नालाची यात्रा.
डीजे सिस्टम, साऊंड सिस्टम, त्याच्यानंतर पंच पॅनल, साई पिक्चर लाईव्ह टेलिकास्ट, क्वालिटी आणि क्लिअरिटी ही ज्यांची खासियत आहे. साई प्रीत यांच्या माध्यमामध्ये स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट जगाच्या पाठीवर 195 देशामध्ये 10 देशामध्ये युट्यूबवर बंद आहे, म्हणजे 185 देशामध्ये या स्पर्धेचा लाईव्ह कव्हरेज. अक्षय खरिवले तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा डावखुरी हाताचा फलंदाज या ठिकाणी चेंडू खणून काढला. या ठिकाणी पुन्हा खराब फिल्डिंग, फंबलिंग झाला. चेंडू जाईल लॉंग ऑनला, मिळतील 2 धावा. जिथं 1 धाव 2 धाव मध्ये कन्वर्ट केले. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 7 वर. बेनबाद 7 प्रति षटकामागे टार्गेट पाहिजे 12.5 12.25. आणि हा लॉफ्ट केला पुन्हा चेंडू या ठिकाणी हवेमध्ये असेल सीमारेषे लगत आणि अगेन दॅट शुड बी डॉट. सोपा झेल. आज बरेच झेल म्हणजे ड्रॉप होताना दिसत आहेत. एक लॉलीपॉप झेल होता आणि तो डावखरे हाताचा फलंदाज होता. असं एकदा झेल घ्यायला हवा होता. जीवदान खुदा मेहरबान तो गदा पैलवान. कारण माणसाचं नशीब पाहिजे. 1 मिनिटे संघाची धावसंख्या देऊन ठेवली 8 वर. बघूया जीवदानाचा फायदा हा फलंदाज किती उपद्रव देतोय. आणि हा येस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू केला. शॉट मिडवे केला. पुन्हा एकदा चांगला खराब फिल्डिंग. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. अतिशय तकलादू दर्जाचं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 10 वर. 10 फनान. पहिल्या षटक प्रमाणे अक्षय खरिवले शिवशंभो 11 वर्षेस नरेदादा युवा प्रतिष्ठान असा हा विद्यमान सामना. 2 टोक्यामध्ये घमासान यादवी रणदंदबी अटीतटीचा सामना. बिग फाईट बिग बॅटल कडवी झंझ कडवा प्रतिकार. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. सामना नक्कीच शेवटच्या चेंडूमध्ये जावा ही श्रींची इच्छा. पंच मात्र दर्जेदार पंच. आणि सर्वांना विनंती करतो प्लीज सारखे सारखे DRS रिव्ह्यू तुम्हाला नाही आहे. मग त्यांना काय तिथे उपटायला ठेवलंय. उपटायला म्हणजे गवतो. पुढचं ऐकून घ्या. मराठी भाषा आहे बरोबर की नाही. सर सारखे DRS सारखे रिव्ह्यू दे आर ऑल्सो क्वालिफाईड. राईट महोदय विकेट. पुन्हा एकदा चांगला टायमिंग. अफलातून फटका. परंतु चेंडूचा बसता ऑफ चेंडूचा लॉंग ऑफला पुन्हा एकदा ज्याने झेल सोडला होता त्याच्याकडे जाईल. तीन धावाची तर बघूया. फक्त 1 धाव संघाची धाव संख्या झाली या ठिकाणी 13 वर. 13 12 टार्गेट. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात 6 चेंडू 13 धावांचे लयलोट. 1 शॉट म्हणजे 12 वर. अतिशय चांगली अंपायरिंग. पारदर्शक अंपायर. न्यूट्रल. धाव संख्या 6 चेंडू 12 धावा. सो टार्गेट इज रिक्वायर्ड 12.5 12 into 25 बघूया. 6 चेंडू मध्ये 12 धावा. 12 फॉन अँड आफ्टर 6 डिलिव्हरीज. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात. पहिल्या षटकाची इतिश्री समाप्ती. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपदावर. अतिशय दमदार आयोजन. 10 गावांचा समावेश. एपेक्षा दर्जेदार खेळाडूंचा भरणा असलेली एक जबरदस्त स्पर्धा. मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा. या पंचक्रोशीतील ही धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 जबरदस्त धमाका. बिग फाईट. ग्रामीण. नवीन गोलंदाज मयूर पाटील द कॅप्टन. शिवशंभो 11 संघाचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. धाव संख्या 12 वर. टार्गेट पाहिजे 12.25. बघूया एक जबरदस्त सामना. रोमांचक नाट्यमय चित्तथारक सामना. प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा मती कुंठित करणारा रोमांचक सामना. जबरदस्त ट्विस्ट. उर्वरित चेंडू 18. सदैती धावांची गरज. थोडं स्पीडअप करा प्लीज. तुम्हाला विनंती अशी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. माझ्या समवेत त्यांचा अतिशय तंत्रशुद्ध समालोचक तुषार धुमाल असतील. ज्ञानेश्वर पारिंगे सर असतील. ज्यांची आमची भेट झाली होती. सावरळीच्या हिंदू हृदय सम्राट चषकमध्ये नाईटची स्पर्धा होती. थोडं स्पीडअप प्लीज.
यस फिरकीचा जादूगार आणि ह्याच्या म्हणायचा यस ऑनसाईडला मारायचा होता पण तो बॅटच्या रडारमध्ये डॉट डिलिव्हरी. फिरकीपट्टू फिरकीचा जाहीरगार. द कॅप्टन ऑफ दिस टीम मयूर पाटील संघाच्या वजनात दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक बॉलिंग मार्क तयार. अतिशय सामना चांगला या ठिकाणी. विरेश्वर 11 वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. त्यांची नेक्स्ट मॅच चौथा सामना चौथी लढत आजच्या दिवसातील एक दमदार आयोजन आणि हा चेंडू सोडून दिला. यस आउटसाइड द स्टंप. स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचा निर्वाळा दावा समर्थन अनुमान आत्माचा अंदाज अटक आले. एक धावेचा प्रतिपादन अवांतर धावसंख्येत भर संघाची धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 13 बिनबाद 13. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन ब्लॉकहोल मध्ये चेंडू होता. फक्त सन्मान दिला. काही चेंडूची वाट लावायची काही चेंडूची वाट बघायची. सन्मान दिला. बचावात्मक पवित्रा पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम मयूर पाटील द कॅप्टन. दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन एक्झिबिशन परफॉर्मन्स जबरदस्त प्रात्यक्षिक. आणि हा येस अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. अजूनही कुठल्या प्रकारचं नियंत्रण नाही. एक चेंडू टाकायचा त्याच्यानंतर 2 वाईट फेकायचे अशी ही मिश्रित गोलंदाजी. बेनिफिट मिळाला प्रतिस्पर्धी संघाला. संघाची धावसंख्या 14 वर 1-4 बिनबाद 14. 49 जेव्हा धावांची गरज. मयूर पाटील याचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. दमदार टायमिंग. षटकार ग्लोरियस स्ट्रोक बेबंद फटका डीजे. धन्यवाद. संघाची धावसंख्या झाली 20. दमदार टायमिंग अप्रतिम फटका अफलातून फटका ट्रिमेंडस स्ट्रोक मॅग्निफिशंट चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस जबरदस्त प्रॉपर टायमिंग. मयूर पाटील पुन्हा एकदा लॉफ्ट केला. पुन्हा चांगला पहिला चेंडू केला लॉंग ऑनला. ऑन ड्राईव्ह चांगला होता परंतु या ठिकाणी खराब फिल्डिंग तकला तो फिल्डिंग. मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 22. एकदा शॉट यस एक धाव शॉट. धावसंख्या 21. आज बऱ्याच वेळा बघितलं की शॉर्ट धाव बरेच होत आहेत पण पंतांचे मात्र लक्ष मात्र बारीक आहे. चांगले अंपायरिंग. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू जर डिबेशकोव पॉइंटला मिळतील 4 धावा. क्लास टायमिंग समय सूचक समयबद्ध फटका अनुपम अप्रतिम लावण्य सुंदर गोंडस विलोभनीय चमत्कारिक फटका. चांगला फटका दमदार स्ट्रोक अप्रतिम बॅकवर्डला गेला. स्क्वेअर ड्राईव्ह 4 धावांनी संघाची धावसंख्या मुसंडी माते. संघाची धावसंख्या झाली 25-25. राहिल्या फक्त इनिंग 24 धावांची गरज. अतिशय जगला सामना बघूया. 2 टोळक्यामधील एक घमासान धुमशान काटेकी टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला. रणधुंदवी रणधुमाली रणकंदन ईर चुरस ईर्षा चढावर संघर्ष अहममिका. मयूर पाटील तयार. राईट आर्म होता विकेट. आणि हा पुन्हा स्टेप आउट झालाय. ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑनसाईडला चांगला फटका या ठिकाणी. आणि म्हणजे फलंदाज बाद ओइलियस सौरभ पाटील बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं बदन पहिल्या विकेटचा काढता पाय पहिली विकेट पाय उतार पहिल्या विकेटचं एन्काउंटर. मिलिंद देशमुख वंडावंदा फलंदाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट. संघाला तारक की मारक साधक की बाधक अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल. घोडा मैदान जवळ संघाला बसेल पहिला हदरा. पहिल्या विकेटची एक्झिट दुसऱ्याची एंट्री. मयूर पाटील षटक क्रमांक दुसरं प्रगती बदल आपल्या ठेवणीतलं पटडीचं वैती पहिलं षटक. या षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. 12 चेंडू संघाची धावसंख्या 25 आणि उर्वरित 12 चेंडू पाहिजे बरोबर 24. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 12 धाव्या कुटाव्या लागतील नाहीतर तुम्हाला हात चोळी जावं लागेल.
या स्पर्धेचा लाईव्ह बघूया, नियम आहे बघूया. द मेन प्रिन्सिपल ऑफ दिस टुर्नामेंट्स कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. अतिशय शिस्तप्रिय, आदर्शवत जी स्पर्धा या संपूर्ण बघूया. ही स्पर्धा नाव नाही देत आलं, ब्रँड. संपूर्ण खालापूर तालुक्यामधली मानाची स्पर्धा धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग. नवीन गोलंदाज संघाच्या वतीने तिसरं षटक प्रतीक गंगावळे. 12 मध्ये 24, 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 24 रन्स फॉर विक्ट्री. एक जबरदस्त सामना या ठिकाणी. विनेश्वर 11 हा बलाढ्य संघ ज्याने जिंकले 99. पहिल्यांदा करते फिल्डिंग, क्षेत्ररक्षण आणि प्रतिस्पर्धी संघाला पहिल्यांदा खेळण्याचं निमंत्रण न्योता दावत दिली. आणि हा चेंडू पुण्याचा पूल केला बघूया. चेंडू झाला मिड विकेट स्क्वेलिंग यांच्या मधून, परंतु टायमिंग व्यवस्थित रडारमध्ये पाहिजे तसा आला नाही. या ठिकाणी बॅक स्क्वेलिंगला जाईल, मिळेल फक्त एक धाव. टोटल स्कोर इज 26. तर सन्मानित नरेशजी मुंडे कुठं असेल तरी आपण विनंती कृपया शेअरवर स्टेजवर आपली स्थानं बनवा. नरेशजी मुंडे मान्यवर, त्यांना विनंती अशी कृपया स्टेजवर या प्लीज. कमिटी मेंबर, यस, सक्रिय सहभागी या कमिटी. त्यांना विनंती, नरेशजी मुंडे कुठं असाल तर त्वरित. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं क्वालिटी क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी. चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल आणि अतिशय जागृत देवस्थान संपूर्ण विश्वामधलं आमचे. आणि हा यस, पुन्हा एकदा स्टेअर केला चेंडूला, पुन्हा एकदा लेट कट, प्रॉपर टायमिंग आणि मिळते 4 धावा. शॉर्ट सिलेक्शन, समय सूचक, समयबद्ध फटका, जबरदस्त टायमिंग. टायमिंग शुड बी एक्सलंट, टायमिंग शुड बी एक्सलंट. पुन्हा एकदा चांगला फटका. संघाची धाव संख्या झाली 30 वर. राहिल्या फक्त मेन 19 धावांची गरज. म्हणजे अजूनही मॅच बॅलन्स आहे. दोलायमान स्थितीत त्रिशंकू अवस्था. डेपेश पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, बॅकवर्ड गली. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, चेंडू खोदून काढलाय. पुन्हा एकदा ताकदवर फटका मिळते 4 धावा. यस, काय टायमिंग, जबरदस्त फटका. फक्त 15 धावा. बॅटची लिडिंग एज, येस, बॅटची एज घेतली आणि कॉट बिहाइंड. अतिशय भन्नाट चेंडू, चेंज ऑफ बेगती परिवर्तन, एक जबरदस्त आउट स्विंगर आणि धक्का क्रमांक बसलेल्या संघाला दुसरा हादरा. नरेश युवा प्रतिष्ठान. नेतृत्व करतोय. नवीन फलंदाज, टोडावंत फलंदाज. 15 धावांची गरज. स्कोर इज 34 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट, 2 बाद 34. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. एक क्वालिटी क्रिकेट. आणि हा यस, फुलटॉस चेंडू या ठिकाणी अपेक्षापेक्षा जास्त हाईट, पण टायमिंग मात्र व्यवस्थित जमला नाही. बॅकवर्ड केल्याच्या डोक्यावर मात्र नक्की षटकार मिळाला असता. एक लॉलीपॉप चेंडू होता, मिळाले 1 धाव. टोटल स्कोर इज 35. राहिल्या फक्त 14 धावांची गरज. टार्गेट जरी सोपं असलं पण ते शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. अतिशय दमदार वातावरण, क्रिकेटचा चाललेला मत, ज्वर, नशा, कैफ, धुंदी, झिंग, अंमल. अतिशय भन्नाट वातावरण आणि ही मानाची स्पर्धा. संपूर्ण मराठा समाज गर्व से कहो हम मराठा आहे. आणि हा यस, पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, परंतु नोमॅन्स लँड मध्ये जाईल. तर या ठिकाणी फेकायला पाहिजे. मिळतील 2 धावा. संघाची धाव संख्या 37. राहिल्या फक्त इरमिन 12 धावा.
आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात. बरोबर 12चा टार्गेट उद्या शेवटचा अंतिम आख्याचा निर्णायक षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. उर्वरित 6 चेंडू धावा पाहिजे 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. 6 मध्ये 12 आणि शेवटचा गोलंदाज या ठिकाणी शिवशंभो 11. तर मी आयोजन कमिटीला धन्यवाद देतो. आमचे रुपेचे पाटील सासगावचे आहेत, बऱ्याच वर्षापासून आमच्या संपर्कात होते. ढेकू अच्छा अच्छा मला सासगावचे आहेत ढेकूचे. येस आणि कोणाला अच्छा अच्छा विवाह बंधनात थोड्या अटकणार आहे म्हणजे काही दिवसांनी. पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो तुम्हाला. नवनिर्वाचित दाम्पत्य 28 एप्रिल अजून लांब आहे हो. साला दुसऱ्या दिवसाचा भरोसा नाही तर बरोबर की नाही. म्हणजे आमचं नाही आमचं सांगतोय तुमचं नाही. आम्ही आता आमची झाली कोळबी. चला शेवटचं 6 मध्ये 12 धावांची गेला. 6 बॉल टू गो नेडेड 12 रन्स. मिस्टर तन्मय शिवशंभो 11 सांगा न्यू अटॅकर. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. ही 4थी मॅच आजच्या दिवसातली. हो येस उलटा चेंडू फेक करायचा आहे परंतु चांगला चेंडू भन्नाट मारा फेकला होता या ठिकाणी. चेंडूला मिड विकेटला. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग या ठिकाणी आणि एक शॉट. आज बरेच शॉट बरेच होतात काय समजत नाही मला. हा काय बंदाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा काय प्रयत्न समजत नाही. तर एक धाव मिळेल. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. अतिशय काटेकोरपणे एक शिस्तप्रिय आदर्शवत अशी ही स्पर्धा. अभिमानाचे पर्व 10वे. चांगलं सातत्य आहे 30 कन्सिस्टन्सी. आणि हा यस जवळ सामना खुला केला या ठिकाणी. या षटकाराने जबरदस्त टायमिंग केलेला प्रहार चाबूक शॉट राहिला. किती प्रभुत्व आहे या ठिकाणी. अतिशय चांगली सॉंग राहिला. फक्त इनमिन 5 धावांची गरज. उर्वरित चेंडू राहिले 4. 4 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 5 रन्स. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक आहे षटकाराने अशा पल्लवित केल्याच जे भीतीचं वातावरण. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. शेवटचा षटक 4 बॉल्स टू गो. आणि हा यस मॅच इज ओ यस आपला तो फिल्डिंग. फटका मात्र दमदार होता. पॅरलल स्ट्रोक होता. तर मिळतील 2 धावा आणि 3 चेंडू मध्ये पाहिजे या ठिकाणी. 3 धावांची गरज. फटका मात्र एक चांगला होता पण तितक्या सफाईनं अफलातून फिल्डिंग. एक दर्जेदार क्रिकेट. चांगला स्ट्रोक चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफला म्हणते क्षेत्ररक्षण नाव काय रे तिथं. येस विजय चांगलं फिल्डिंग. येस अन्यथा हा षटका झाला असता जर जांबवंत उडी मारली असती तर. राहिले 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. उंचापुरा फलंदाज हाईट फॅक्टर जबरदस्त आहे. पुरेपूर फायदा उचलला पहिल्या षटकात. त्याच्यानंतर पुन्हा एकदा केलेलं आक्रमण पण चांगलं फिल्डिंग. हो येस ब्लॉकहोल मध्ये चेंडू पुन्हा एकदा खणून काढला. चेंडू जाईल लॉंग ऑनला. पुन्हा एकदा या ठिकाणी तर मिळतील 2 धावा या ठिकाणी आणि स्कोर इज लेवल. राहिली फक्त इनमेन औपचारिकता बाकी आहे. उर्वरित चेंडू 2 बॉल 2. काय योगा आहे बघा. 1 धाव. मराठी भाषा ही अशी आहे कशीही वळवा. ज्ञानेश्वर पारिंगे असतील अतिशय दमदार. आणि त्याच्यानंतर तुषार धुमालांची कॉमेंट ऐकल्यानंतर असं वाटतं की जयेश भोसलेंची त्यांचे म्हणजे साम्य आहे त्याच्यात. तोच आवाज तोच बाज. काय झालेला प्रॉब्लेम. पाणी पाहिजे. अच्छा 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 40+ आहे दिस. 40+ हा स्टॅमिना जबरदस्त आहे. ओपनिंग पासून बघा रामदेव बाबा देखील झक मारी. इकडं स्टॅमिना जबरदस्त आहे. 40+ म्हणजे जो काय सांगा मला.
साला एक वर खेळले की लुले पडतात. 2 बॉल मध्ये पाहिजे एनिमी एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी 40+. चांगलं क्रिकेट. यस, अरे तुमचं जर शरीर हेल्दी असेल, हेल्थ इज वेल्थ. आता रामदेव बाबा पण काय तेलावर जगलाय. हे तेल वापरा, तेल वापरा. शिल्पा शेट्टीपेक्षा अर्धी कंबर. स्वतःचं ऑपरेशन आम्ही केलेलं करतोय. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चिकी शिंगल, चोरटी शिंगल आणि हा सामना जिंकलाय. बघूया दमदार विजय या ठिकाणी नरेश युवा प्रतिष्ठान धन्यवाद देतो. नेक्स्ट मॅच साठी विजयाशी बघूया घोडदौर पण निसटताय विजय. चांगली प्रतिस्पर्धी संघ दिलेली टक्कर. एक यशस्वी सामना, पैसा वसून मॅच सामना प्रेक्षणीय झाला. तर मी विनंती करतो आमचे ज्ञानेश्वरजी पारेंगे प्लीज कम ऑन द माइक्रोफोन. अगला आवाज तो दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद.